नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. खूप दिवसापासून बोललेलो नाही आहे, व्हिडिओ नाही बनवला आहे. थोडं जॉब पण चालू असल्यामुळे काही गोष्टी होईल तेवढ्या मी शक्य करतो नक्की. काल परवाच काय झालं, परवा तेरवा की सचिनदादा नॉमिनेट झाले. अं, विषय तो नाही की ते नॉमिनेट झाले, पण ते नॉमिनेट का आणि कसे झाले हा विषय आहे. तर विषय असा आहे की सर्वात टॉपमध्ये वोटिंगमध्ये एक दोनच माणसांचं नाव होतं. एक होतं आपलं रोशनदादा आणि एक आपले सचिनदादा. तरी सचिनदादा कसं काय नॉमिनेट झाले, हा तुमच्या मनात जर का प्रश्न असेल तर त्याचं उत्तर असं आहे की मी पण दोन तीन ठिकाणी हे पाहिलं की सचिन दादा यांची तब्येत ते टास्कच्या वेळेस पण एकदम खालावली होती आणि त्यांची तब्येत एकदमच कमी झाल्यामुळे, एकदमच खराब झाल्यामुळे त्यांनी स्वतःहून अ, बिग बॉसला सोडावं लागलं आहे. असं मी 2-3 ठिकाणी एक बॅनर वगैरे यांच्या त्याच्यावर वाचलं आहे आणि ते खरं पण असू शकतं मे बी, कारण त्यांचं वोटिंग ट्रेंड जर तुम्ही पाहिला ना, एक नंबर वोटिंग होती सचिनदादाला आणि रोशनदादाला. तर ते काही बिग बॉसच्या याच्यातून ते वोटिंगमुळे नाही गेलेले. हा भ्रम आणि गैरसमज काढून टाकावा मला असं वाटतं सगळ्यांनी. ते वोटिंगमुळे नाही गेलेले, ते त्यांच्या तब्येतीमुळे गेलेले आहेत. कारण एक म्हण आहे, सर सलामत तो पगडी आजार, नाही का? जान आहे तो जान आहे. जीव नाही तर असं काय 100 बिग बॉस, असे 100 बिग बॉस. मेन काय आहे की खानदेशातला माणूस, आपला माणूस, जो आपल्या भागातला माणूस, ज्याला कुठेच काही प्लॅटफॉर्म भेटलं नव्हतं त्याला ते भेटलं, त्याने ते गाजवलं. आणि इतक्या दिवस 40-45 दिवस त्या घरात राहूनसुद्धा सगळ्यांचेच कोणाशी ना कोणाशी वाद होते, पण या माणसाचं एकाशीही भानगड नाही, वाद नाही, तंटा नाही. ज्या रिस्पेक्टने घरात गेला होता तीच रिस्पेक्ट घेऊन घराबाहेर आला. ठीक आहे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. राहिली गोष्ट की सचिनदादानंतर आता बिग बॉस पाहणं, खरंच खरं सांगा, म्हणजे काही गोष्टी असतात की त्याकरता प्रत्येक माणूस काही त्याचं रिझन असतात, तो पाहत असतो. तर आमच्या खानदेशातलीच गोष्ट अशी आहे की आमच्या खानदेशी लोक आहेत ना, जी गोष्ट करतात ती मनापासून करतात. असं काही स्वार्थ येतो आहे त्यामुळे त्या त्या गोष्टी ते करत नसतात. तर आमच्या खानदेशात तर बिग बॉसचं म्हणजे क्रेज झालंच कमी. झालं, खरं सांगतो, कमी होऊन गेलं. आणि दुसरी गोष्ट की आता जरा असं वाटतं बिग बॉस पाहणं सोडलं आहे आम्ही. क्वचित जर का पाहिलं तर बिग बॉस फक्त ते फेसबुकला येतात तेवढ्या क्लिप्स आम्ही पाहून घेतो, बस खलास. आता पाहावंसं नाही वाटत आहे बिग बॉस. कारण प्रत्येकाचं एक रिझन राहतं. पुढच्या याला जर काही आलं, पुढच्या सीझनला आवडतं तर आम्ही पाहू नक्कीच. पण आमची पाहायची जी कारण होतं, पाहायचं जे कारण होतं तेच गेलं. आणि आता पाहणार नाही याचा अर्थ असा नाही की वोटिंग करणार नाही. वोटिंग, सचिनदादा जो सर्वात जवळचा मित्र म्हणजे लहाना भाऊ, ज्याला सचिनदादाने भाऊ म्हणलं आहे ना, त्या माणसाला आम्ही नक्की सपोर्ट करणार. बाकीच्यांचं माहीत नाही. रोशनदादाला एपिसोड न पाहता 100% मतदान असेल, 100% वोटिंग होईल. जसं वोटिंगचा व्हिडिओ सचिनदादांचा बनवला जायचा, रोशनदादा ज्यावेळेस याला याच्यात टाकतील, घराबाहेर काढण्याच्या यादीत, तेव्हा तेव्हा वोटिंग दादाचा, सचिनदादाचा, आपलं सॉरी, रोशनदादाचा व्हिडिओ बनेल. तेव्हा तेव्हा पोस्ट केला जाईल. आणि हा एका खऱ्या प्रेक्षकाचा एक शब्द आहे तुम्हाला. ठीक आहे, रोशनदादाला नक्की सपोर्ट राहील. पुढे चालून अजून कोण बरं वाटतंय त्याला सपोर्ट राहील. पण रोशनदादाविषयी एकच वाटतं की माणूस खूप चांगला आहे, पण आहे ना, चुकीच्या माणसांमध्ये असा गुर पडून जातो. आता त्याला ते दाखवलं होतं त्याच्याविषयी, मागं कोण चुगलीचा दरवाजा खोलला होता, त्याच्याविषयी कोण कसं बोलतं, काय बोलतं, त्याला ते दाखवलं होतं. तेव्हा तो रितेश देशमुख सरांसमोर बोलला की आता सगळ्यांना दाखवतो, टोळी सोडीन, असं तसं. दोन गोष्टी प्रेमानं बोलले ना ते माणसं, तो माणूस आहे साधा भोळा, गेला पकडून, गेला वापस त्यांच्यात. तर हा म्हणजे खऱ्या माणसाचा ना हाच एक प्रॉब्लेम असतो की त्याला कोणी काही केलं ना, किती टॉर्चर केलं तरी तो ऐन वेळेला वितळून जातो. तर दादाचा तो एक प्रॉब्लेम आहे. पण पाहू भविष्यात जर का या कोणती ग्रुप आहे, टोळी ग्रुपच्या जर का कॉम्पिटिटर तो पुढे चालून झाला, म्हणजे जेव्हा टॉप 3-2 राहतील, तेव्हा मला वाटतं तो स्वतःसाठी समोर कोणीही असो त्याला टक्कर देईल. मग तो कोणीही असो, मग तो विशाल असो, रुचिता असो, त्यांना तो टक्कर देईल. कारण त्यावेळेस त्याला तो जिंकायसाठी गेलेला आहे.
भावना तर मनात आहेत, पण भावना बाजूला आणि जिंकणं बाजूला. तर रोशनदादाकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी भावनेच्या आधारेनं जावा नातं वगैरे सगळ्याची ठेवलं पाहिजे, सगळं काही केलं पाहिजे, पण खेळ नको सोडू. खेळ नको सोडू. खेळ ठेव, रिस्पेक्ट ठेव. आणि तू आणि सचिनदादा दोनच असे माणसं होते ना की मुद्देसूद बोलायचे. त्यांचं बोलणं नाही दाखवलं गेलं आहे खूप ठिकाणी, कारण ते शांत बोलतात, हळू बोलतात, संयमी बोलतात. आडून ओढून बोलणं, भानगडी करणं, तमाशा करणं, हे बिग बॉसचे लोक ते कॅमेऱ्यात जास्त दाखवतात, कारण त्यामुळे लोकांना त्यांना दाखवतात ना, ते लोक जास्त पाहतात भानगडी. लोकांना तर ॲक्शन आवडतं, ठीक आहे. तर लोकांना ते जे आवडतं ते दाखवतात, पण जे योग्य आहे ते पण दाखवा. थोडं का नाही दाखवत? मान्य आहे तुम्ही 10% पण नाही दाखवत याचं, माझं काय म्हणणं आहे, अरे 40% नाही दाखवा, 60% दाखवा ना तुम्ही तुमच्या भानगडी. हां, कोण कोणाच्या जिभऱ्या ओढतंय, कोण कोणाला मारतंय, कोण कोणाला दोपटतंय, कोण अपशब्द बोलतोय, ते दाखवा. 60% दाखवा, 40% तर दाखवा चांगलं, लोकांना काहीतरी चांगलं. हा महाराष्ट्राचा बिग बॉस आहे ना, महाराष्ट्रासारखं काहीतरी संस्कृती वगैरे काहीतरी ते पण दाखवा. चांगले लोक दाखवा, चांगल्या लोकांचे विचार दाखवा. चांगले लोक बोलले पण आहेत तिथे चांगल्या विचारात, तुम्ही दाखवत नाही. महाराष्ट्राचा मराठी बिग बॉस, मग काय कामाचा मराठी बिग बॉस आणि काय कामाचा मराठी कंटेस्टंट? मला तर वाटतं तुमच्यापेक्षा ते हिंदीचे बिग बॉसवाले बरे आहेत, ते इज्जतीत तरी बोलतात, इज्जतीत तरी राहतात. ठीक आहे. तर बोलायचं एवढंच होतं की बिग बॉस जरी पाहणं आता कमी झालं आहे किंवा नाही होऊ शकत, तरी रोशनदादाला मतदान असेल, कारण सचिनदादाचा मित्र आहे, चांगला माणूस आहे, या गोष्टीकडून त्याला आपला फुल सपोर्ट आहे आणि त्याला तो आपला पाठिंबा राहील. आणि दुसरी गोष्ट, प्रामाणिक आहे, इमानदार आहे, मनमिळावू माणूस आहे आणि स्वतःच्या हिमतीवर इथपर्यंत आलेला आहे. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. असंच व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जिजाऊ, जय शिवराय.